न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि समितीचे सदस्य सचिव अनिल शिंदे यांच्यासह अन्य अशासकीय सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विमानतळाच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरी विमानतळ वाहतूक मंत्रालयाला विमानतळाशी संबंधित तांत्रिक आणि प्रवासी सुविधांबाबत सल्ला देणं हा या समितीचा मुख्य उद्देश असून कोल्हापूर विमानतळाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. बैठकीत प्रामुख्यानं कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यात अशा सूचना सर्वानुमते मांडण्यात आल्या. एअरबस सेवा सुरू करण्यावर भर देत त्यासाठी आवश्यक असलेली ट्रायल लँडिंग प्रक्रिया तातडीनं राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेलं भूसंपादन पूर्ण झाल्यामुळं धावपट्टी वाढीची भौतिक कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. प्रवाशांच्या खिशाला परवडतील असे तिकीट दर निश्चित करणं आणि विमानतळावर दर्जेदार टॅक्सी सेवा, अल्पोपहार सुविधा तसंच पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विशेष माहिती केंद्र उभारण्यावरही बैठकीत एकमत झालं. विमानतळ प्रशासनाकडून विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ऑडिटमधील सर्व त्रुटी दूर केल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सल्लागार समितीनं या बैठकीत विमानतळ परिसरातील रस्ते विस्तारीकरणाला प्राधान्य देतानाच विस्तारीकरणामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. विमानतळ परिसरात 20 किलोमीटर परिसरात उंच बांधकामांसाठी आवश्यक परवानगी घ्यावी अशी सूचना या बैठकीत मांडण्यात आली. विमानतळाचा उपयोग केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही केला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या चांदी आणि औद्योगिक साहित्याच्या कार्गो सेवेचा विस्तार करून त्यात स्थानिक फुलं, फळं आणि भाजीपाला वाहतुकीचा समावेश करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेणं, आगामी वर्षात दिल्लीसह शिर्डी, नागपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणं, याशिवाय विमानतळ परिसर स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, अखंडित वीज पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकेसह डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबतही चर्चा झाली. कोल्हापूरच्या विकासात विमानतळ हा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली असून 2018-19 मधील 17,843 ही संख्या 2023-24 मध्ये 1,57,320 पर्यंत पोहोचली आहे. विमानतळावरील नियमित विमान फेऱ्यांमध्येही मोठी सुधारणा झाली असून चालू आर्थिक वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2026 पर्यंतच 1,56,633 प्रवाशांनी 3,021 विमान उड्डाणांमधून प्रवास केला असून मार्च अखेर उच्चांकी प्रवास होईल. ही आकडेवारी कोल्हापूरची वाढती हवाई कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांचा विमान प्रवासाकडे लोकांचा कल वाढत असल्याचं निदर्शक आहे.